या. नमस्कार. फार उशीर नाही ना झाला? नाही नाही, वेळेतच आला. चला. थँक्यू. चला. या मुलांचं कौतुक करावं तेवढं थोडंच. अहो, तुमच्यासारख्यांची मदत आमच्या संस्थेला मिळते म्हणून निदान आम्ही एवढं तरी करू शकतो. मी आता ही 4 चित्र पाहिली ना, ती एकसारखीच वाटते. असं का? कारण ज्या मुलाने ही चित्र काढली त्याच्या आयुष्यातही थोड्याफार फरकाने अशाच घटना घडल्या. एवढ्या सगळ्या घटना त्याच्या आयुष्यात घडल्या? हो. आता ही चित्र बघा ना, ही चित्र सुद्धा त्या मुलानेच काढली. बर. ही चित्र फार गूढ वाटतात. हो, या मुलाचं आयुष्यही तसं फार गूढच आहे. तसं पाहिलं तर इथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तिमत्वात वजाबाकी असतेच, पण परमेश्वर जेव्हा वजाबाकी करतो तेव्हा बाकीच्या गुणांची बेरीज करून त्याची भरपाई करतो. या मुलाच्या आयुष्याची सुरुवातही अशीच आहे. जेव्हा मीनल मुंबईला आली तेव्हा ती फारच नवीन होती. तिला या शहराचा काहीही अनुभव नव्हता. मीनल आणि राजन एक सुखी कुटुंब. लहानपणापासून मीनल खेड्यातच वाढली होती. मनाने अतिशय हळवी. या शहरात ती पहिल्यांदाच आली होती. किती सुंदर दिसतंय नाही आपलं घर. 750ची कार्पेट एरिया आहे आणि बिल्टअप 900. पुरे हो, मला नाही कळत तुमचं ते कार्पेट बिरपेट. मला एवढंच कळतंय, हे आपलं घर आहे आणि ते खूप सुंदर आहे. नशीब माझं, मुंबईला येताना कुरकुरच होतीस. आई लवकर इकडे ये. चंद्रबघ किती छान दिसतोय. खरंच राणी, चंद्रकोर किती छान दिसतेय नाही. अहो, आता जरा स्वयंपाकाचं बघा. आधी मी फ्रेश होणार. मी आंघोळ करणार. हो, गणा चा. गणाशे तेवढं आमच्या लोनचं बघा ना. हा, ते करूया, ते होऊन जाईल, ते काय काळजी करू नकोस. गणा, तुझ्या मिलमध्ये एखादं काम असेल तर बघ ना. तुझं वय झालं आता म्हातारे, आता कसली नोकरी करतेस? माझ्यासाठी नाही रे, मग? नंदू बाळासाठी. नंदू शेटला जमायचं नाही ते. अरे तू आहेस ना तिथं, शिकेल हळूहळू. हा, आता माझ्याच्याने नाही रे होत सगळं, वय झालं ना. मला कळत का नाही म्हातारे, पण नंदू शेटला मिल मध्ये नोकरी मिळवून द्यायची म्हणजे. नाही मिल मध्ये नको. नंदू शेठच्या चाळीतल्या तक्रारी काय कमी आहेत? आई ग, राणी हसू नकोस, आई चिडेल. तुझा ब्रश मिळाला का? नाही. हो, शोध शोध लवकर. मुंबईत घेत आहेत बदल्या करून. इथं सामान लावता लावता मात्र माझा जीव चाललाय. कुठं ठेवली होती? अहो, अगदी सवय नाही या धावपळीची. अहो, मी सुरी कुठल्या बॅगेत ठेवली होती? हो, सुरी. हसताय काय? सांगा ना लवकर. अगं काय अवतार झाला तुझा. आई माझे टूथब्रश कुठे आहे? अहो, जरा बघता का कोण आले ते? हा, जोशी बघतील. हा, अगं डोरबेल जोशांची वाजते. तुम्हाला काय जाते हसायला? सकाळपासून मी आपली बेल वाजते म्हणून दार उघडते. आता कोण पेपरवाला, मग कोण केरवाली. अगं मुंबई म्हटलं म्हणजे हे सगळं होणारच. त्यात एवढी काय वैतागतेस? हो हो, तुम्हाला सवय झाली आहे 6 महिन्यांची. माझा आजचा पहिलाच दिवस आहे ना.
आई माझा टूथब्रश. अगं राणी राणी हा बघ हा घे माझा डबा. हो होतच आलंय हो. 15-20 मिनिटात तयार होईल. थोडं थांबा ना. 15-20 मिनिटं अगं माझी 9:21 चुकेल. आई माझी टूथपेस्ट. नंतर 9:21 चुकेल. म्हणजे हा कुणास ठाऊक. आई बेल वाजली. जोशांची असेल. नाही नाही ही आपलीच हा? आहे. तू थांब मी बघतो. हसत काय बसलीस चालून? तोंड बिंड धुवून व्हायचंय ना अजून सकाळपासून. या जोशी, या. निघूया. अरे वा केतकर तुम्ही तयार. मला वाटलं आज बायको आलीये त्यामुळे मस्टरवर नक्की लेटमार्क होणार तुमचा. त्याचे माझा 6 महिन्याचा रेकॉर्ड आहे. बरं ते जाऊ दे. पेपरवाला हेरवाली दूध सगळ्यांना निरोप दिले होते. येऊन गेले ना सगळे? हो सगळे येऊन गेले. थँक्यू. चला. मी हिला सांगितलंय ना तुमच्या मिसेसना भेटायला. अहो डबा. असू दे का आज कॅन्टीन मध्ये जेवेन. नको नको तसं नको. एक 5 मिनिटं थांबलात तर. 9:21 चुकेल. चला केतकर. बाय गंडू येतो का. अहो आणि तिला या मुंबईच्या आयुष्याची नाही सवय. हो इतकी धावपळ गडबड सगळा गोंधळ उडाला होता. म्हटलं एक दिवस डबा नसला तरी चालेल कॅन्टीन मध्ये काळजी जेवेन. करू नका माझ्या डब्यातलं खा. मिस्टर जोशी हा. तुम्ही या सोसायटीचे सेक्रेटरी आहात ना हो. मग तुमची काही जबाबदारी. अहो पण काय झालं ते शांतपणे सांगाल की नाही मला. अहो, पण जोशी उशीर होतोय. मिस्टर केतकर तुम्ही निघा. मी आज आता ना इथून हलू देणार नाही. मी निघतो. मी आलोच म्हणून सांगा. हो हा तुम्हाला किती वेळा सांगितलं की त्या माणसाला इथे या सोसायटीत येऊ देऊ नका म्हणून. कुणाला. अहो तोच तो अर्धाण. आत्ताच त्यानं माझ्या मुलीची छेड काढली. अहो पण काय अहो हे झालं. बघा तो आत्ता लहान मुलींची छेड काढतो उद्या बायकांची छेड काढेल. ते काय नाही मला आज त्याच्या आईला जाब विचारलाच पाहिजे. तुम्ही त्याला माझ्या- पण अहो ती बाई आपल्या सोसायटीत दूध पोचवते म्हणून तिच्या मुलाला असंच सोडून द्यायचं का. हा मला मान्य आहे ते. अहो पण जरा त्या मुलाकडे बघा त्याच्या आईकडे बघा प्लीज. कशासाठी. अहो काय काय त्याच्यामध्ये तो एवढं. मुलगा वेडा आहे. अहो वेळा म्हणजे काय वेळे का मी पाहिले आहेत की पण- काय. अहो, पण काय करताय मराठी. अहो, पण मिस्टर जोशी, ऐकून घ्या please. जरा. अहो, अहो, पण- जरा एवढं अहो. बरं नाही असं. हे पहा बाई यापुढे तुम्ही जर तुमच्या मुलाला आवरलं नाही तर मला पोलिसात कंप्लेंट करावी लागेल. काय झालं आता? काय केलं त्यानं? अहो काय केलं काय म्हणताय तुम्ही. अहो असं काय करताय मराठी जरा समजुतीनं हे घ्या. पहा आतापर्यंत असं समजुतीनं घेत आलो म्हणून आता ही अशी पोलिसात जायची वेळ आली. नाही नाही अहो कृपा करा पण पोलिसात जाऊ नका. मी पाया पडते तुमच्या. मी त्याला समजावीन. वेळ पडली ना तर मी त्याला ठीक आहे ठीक आहे ही शेवटची संधी देतोय तुम्हाला. चला हो. मावशी वाईट वाटून घेऊ नका हा. परमेश्वरा कसं होणार रे या पोराचं. अय्या माझी बावली. माझी बावली. आपण आपल्या सोनुलीला शोधूया. तुम्हाला सांगतो साहेब या दाबक्याचं नेहमीच आहे. नेहमी कॉन्ट्रा एंट्री करतो आणि मग जो काही गोळतो म्हणताय. ये लीजिए ना साहब. अरे थैंक यू जोशी साहब. हाँ. एक दिन आपका वो क्या है वो ढोकला का प्रोग्राम बनाएंगे. ओ श्योर व्हाई नॉट. अरे जरा हो दे ना. ये लो. साहेब तुम्हाला मुंबईला येऊन 6 महिने झाले. हो कशी काय वाटली आमची मुंबई. आपल्याला आवडली भाऊ. आपण बरे आपलं काम बरं. अहो एवढी धावपळ असते हम्म. कुणाला दुसऱ्याकडे लक्ष द्यायला वेळच नसतो. घ्या ना साहेब. अरे राहू दे रे. साहेब वहिनींना कुठली अडचण आली काही प्रॉब्लेम आला तर सांगा. नाही आपल्या कॉलनीतले लोक चांगले आहेत तसे. हो अरे हा मराठी असा एकटा का बसलाय. काय मिटलं का सकाळचं प्रकरण. काय म्हणाली नंदूची आई. काय म्हणणार शेवटी मुलाचीच बाजू घेतली तिनं. जाऊ द्या हो. अरे जाऊ द्या का वाळवेकर. का जाऊ द्या हे नेहमीच आहे. आणि तुम्ही मला सांगा तो आता लहान आहे का. तुमचं म्हणणं आहे का तो लहान आहे. आणि सोसायटीतल्या लोकांनी का म्हणून त्याचा त्रास सहन करायचा. मी त्याला शेवटची वॉर्निंग देऊन आलोय बाबा. कोण हो हा नंदू कोण. आहे हो असाच सारखा मुलींची आणि बायकांची छेड काढत असतो.
आता मला सांगा साहेब, कुठला नवरा आपल्या बायको छेडखानीला सहन करेल? बरोबर आहे. मला पण आवडणार नाही. अरे हो, काल तुमच्या फॅमिली पाहिल्या, छान आहेत. थँक्यू. मग काय साहेब, कधी बोलवणार घरी? हा, पण चहा नाही चालणार हं? पार्टी पाहिजे. देऊया की. वाळवेकर, दुसऱ्यांच्या पार्टीवर किती दिवस जगणार? तर एकदा सगळ्यांना घरी बोलवा की. साहेब, नाव काय म्हणालात मिसेसचं? मिनल. नुसतं मिनल म्हटलं तरी चालेल. बर, मिनल. मग काय मेंबर होणार ना आमच्या महिला मंडळाच्या? यु नो, वी अरेंज डिफरंट प्रोग्राम्स, यु नो, आय मीन सोशल वर्क टाईप. म्हणजे बघा, मागच्याच आठवड्यात समोरच्या झोपडपट्टीत जाऊन सेमिनार घेतला होता. कशावर माहितीये? पाणी शुद्ध कसं करून घ्यावं यावर. हो ना, तेव्हापासून तिथली माणसं रोज आमच्या सोसायटीत पाणी मागायला येतात. आणि हो, पुढच्या आठवड्यात आम्ही मेंटली हँडिकॅप लोकांच्या पुनर्वसन केंद्राला भेट देणार आहोत. आय मीन तिथल्या लोकांच्या मुलाखती घ्यायच्या आहेत TV साठी. तेव्हा लवकर मेंबर व्हा, म्हणजे टीव्हीवर चमकायला मिळेल. बघते यांना विचारून. यांना काय विचारायचं? आजकाल मुंबईत यांना कोणी विचारत नाही. लहान सहान बाबतीत यांना विचारणं म्हणजे अगदीच बॅकवर्ड बाई. मग त्या अर्थानं बॅकवर्डच आहे मी. यांना विचारल्याशिवाय कोणतीच गोष्ट करत नाही मी. बरं, पण मग आजच विचारून घ्या. हं. हो. राणीचा आवाज. मला त्याने घाबरवलं. कशाला त्या मुलीला घाबरवलंस? किती वेळा सांगितलं त्या मुलांच्या खेळ जाऊ नकोस. मी तिला कशाला खेळवत येतोस? होतो. कशाला येतोस इथं? मी मारलं नाही. किती छळशील मी? किती छळशील? मी घाबरलो ना. घरात चल, घरात चल आधी. आई किती सांगायचं? अगं ऐकून किती सांगायचं तुला? घे. आई चल, ए आई चल आधी. मी तिला खेळ ऐकशील तर ना? मी माघारी नको सांगत टाकलं. आई- मरत खालीस, मरत खालीस. कशाला बाहेर गेला होतास? जाशील, जाशील, जाशील. देवा, काय पाप केलं होतं रे मी, म्हणून हे असलं पोरग माझ्या पदरी टाकलंस. हा भोग मला कशाला भोगायला लावतोयस? मी काय करू आता? नाही, आता नाही सहन होत, नाही सहन होत रे बाबा. नाही सहन होत मला. आई 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 मारलं रे लेकरा तुला मी, मारलं तुला. आई नाही रे, नाही बाळा. लागलं, लागलं. तुला उगाच रे मारलं. कोण होता तो माणूस? त्या दुर्गामावशींचा मुलगा. कोण दुर्गा मावशी? आपल्या सोसायटीत दूध पोचवतात त्या. असल्या लोकांना पोलिसांच्या हवाली करायला पाहिजे. जोशीबाईंनी मला म्हणाल्या, आम्ही सगळे त्या म्हातारीकडे बघून गप्प बसतो. मिनल, मला दाखवतो माणूस. एक चांगली ठेवून देतो त्याला. अहो पण मी मारलं त्याला. राणी बेटा, बाबा आले गुंडू रडायचे नाही. आता मी आलो ना, रडू नको. हा, बेटा घाबरायचं नाही.
बाबा आहेत, मी आहे. मी मारलं की नाही त्याला? त्याच्या आईनी तर त्याला काठीने बडवलं. तू पाहिलंस ना? आई माझी ती भावली नाही सापडत आहे. उद्या मी बाजारात जाईन तेव्हा नवीन घेऊन येईन ना. नाही मला तीच पाहिजे. नंदू बाळा, उठ रे बाबा आता. किती रागवायचं ते? काल तुला मारलं खरं, पण तुझ्या भल्यासाठीच ना. उठ आता, तोंड धू. अरे बाबा, चहा घे आता. हा, उठा उठा लवकर. म्हातारे आहेस का घरात? आहेस आहेस. गणा, अरे इतक्या सकाळी सकाळी कोण आलंय बघ? कोण? माझी बायको. अरे ये ये ये. सुनबाई आले का माझी? लक्ष्मी, ती माझी मुंबईतली आई. पाया पड, पाया पड. वाकून वाकून पाया पड. वाकून कसं जमायचं? असू दे असू दे. असू दे असू दे. वय 6 महिन्याने पड. अगदी नक्षत्रासारखी आहे तुझी बायको. हा, शेंडे नक्षत्र. मुंबईला कशी आलीस? एसटीनं. ती बाळणपणासाठी आली. हो का? म्हणाले की गावी बाळणपण केलं तर सगळ्या मुलीच होतात. एकदा मुंबईच्या दवाखान्यात ट्राय करूया. आई म्हणाली जोगेश्वरीला एक बाबा आहे, त्याच्याकडून विभूती घेतली म्हणजे मुलगा होतो. ए, कुठल्या बाबाकडे जायची वार्ता करायची नाही. असली खुळं मला चालायची नाहीत. पोरगा माझ्यासारखा दिसायला हवा. मग निदान महालक्ष्मीला तरी घेऊन चला. ही काय समोर तुझी महालक्ष्मी उभी आहे, तिचा आशीर्वाद घे, बस तेवढं पुरे आहे. आई मला आशीर्वाद दे की माझा मुलगा सुंदर होऊ दे. म्हणजे माझ्यासारखा. तो शिकून सवरून चांगला मोठा होऊ दे, त्याला चांगली नोकरी मिळू दे. किरणीत नाही तर गोदीत. सरड्याची धाव कुंपणापर्यंत. अगं चांगला डॉक्टर नाही तर इंजिनियर होऊ दे असं तरी म्हण. माझा आशीर्वाद आहे तुला. हं. चांगला हुशार मुलगा होईल. बस एवढाच आशीर्वाद. अरे आपल्या हातात एवढंच असतं बाबा. अगं चांगला दणदणीत आशीर्वाद द्यायचा. तुला पराक्रमी पुत्र होऊ दे, त्याचं नाव त्रिखंडात गाजू दे, असा काहीतरी आशीर्वाद दे. माझ्या आशीर्वादात एवढं बळ असतं तर माझा स्वतःचा मुलगा असा करायला असता गणा. अरे हो रखमे, तुझी नंदू शेठची ओळख करून द्यायची राहिली. नंदू शेठ, अरे हा उठला नाही अजून. रुसलाय तो. का? अरे ते समोरच्या बाईनं मारलं त्याला. कोणत्या बाईनं? ती परवा राहायला आली ती. तिनं मारलं? हो, पण तिचा तरी काय दोष? ह्यानं कशाला तिच्या मुलीची खोड काढायची? बरं ते जाऊ दे. ये बस पोरी, मी चहा ठेवते तुझ्यासाठी. कालपासून मी सारखा विचार करते, त्या दूध पोचवणाऱ्या मावशीना मी कुठेतरी पूर्वी पाहिलंय. अहो मिनलताई, यापूर्वी तुम्ही मुंबई तरी पाहिली होती का? आणि त्या बाईला कुठेतरी पाहिलं. उगाच काहीतरी. चला आता लवकर काहीतरी खरेदी करा. चला. किती छान. काय सुंदर रोप आहेत हो. बरं झालं बाई, जोशीवणीने सांगितलं म्हणून इथं यायला तरी मिळालं. बाईसाहेब काय पाहिजे? अहो याची किंमत काय हो? 20 रुपये. आणि याची? 25. आणि हे? 65 रुपये. अहो हे घेऊया का हो? तुला काय घ्यायचं ते घे आणि चल आता. अगं उशीर किती झालाय? आई आई किती छोटूस झाड आहे बघ. अय्या किती छान आहे ने. अहो घेऊया का हॉलमध्ये ठेवायला? अहो याच्यातलं आंब्याचं येतं का हो? हो. काय किंमत असते साधारण? 2000 फक्त. 2000? त्यापेक्षा कोकणातनं खरं आंब्याचं झाड मागवणं स्वस्तात पडेल. याची सर त्याला यायची नाही साहेब. बॉन्साय झाड आहे, जपानी पद्धतीने वाढवलेलं. वाढवलेलं? मला तर खुरटलेलं वाटतंय. अहो प्लीज घेऊया ना. आत्ता नाही, पुन्हा केव्हा तरी घेऊ. बाबा प्लीज. चला बेटा, उशीर होतोय. चल चल चल. अहो ती 2-3 रोपं जरा बांधून द्या. बर. कितवा महिना? म्हणजे बघा मागल्या पाडव्याला बसली होती. कुठं? अहो का पाकी पाडव्याला म्हणजे नक्की कितवा महिना? अव तुम्ही कोणत्या महिन्यात गावाला आला होता? मी
संप कुठल्या महिन्यात झाला होता ग? संपता नेहमीच होत्यात. हो नीट आठवून सांगा. ऑक्टोबर महिन्यात झाला होता. अच्छा अच्छा ऑक्टोबर. हा म्हणजे नक्की कितवा महिना? सांगतो हा मग. म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट. 11वा महिना. 11? म्हणजे ही 11 महिन्याची गरोदर आहे? नाही नाही अहो असं काय करतं डोसकं बिस्क फिरल्यासारखं? काय झालं? जरा नीट मोजा की. मग नीटच मोजलं की. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल. तुझा एक बोट म्हणजे 11च होतात. असं? हा मग जानेवारी धरा. धरा. पण त्यावेळेस संप कुठे होता? मी मुंबईतच होतो. अहो असं काय करताय? काय? तेव्हा नाही का सासूबाई आजारी पडल्या होत्या तेव्हा तुम्ही गावाला आला होता. कोणाच्या सासूबाई? हा तुझ्या सासूबाई. पण सासूबाई आजारी असेल. अहो येड्यासारखं काय करताय? डॉक्टर बाई काय म्हणल? आठवा. अहो मी कशाला आठवू? तुम्हीच आठवा. नाही आठवा म्हणजे महिना आठवा. म्हणजे 7व्याच्या नंतरचा आठवा. म्हणजे 9व्याच्या आधीचा आठवा. म्हणजे ठीक आहे चला मी तुम्हाला तपासते. चला. नाही तुम्ही बसा. त्यांना सांगतो. मी यांना घेऊन जाते. तुम्ही काळजी करू नका. तू काही काळजी करू नको. डॉक्टरीन बाई आपल्याच आहेत. हो बसा तुम्ही. आम्ही आहे. हळूहळू हळू घाबरू नका. मी आहे ना. बाई माझं बाळ माझ्यासारखं सुंदर होईल ना? हो तर हे पहा मी तुम्हाला बाळाची काही छान छान चित्र देईन. ती तुम्ही घरात लावा. म्हणजे मग ते छान होईल. अगो बाया असं असतं वय? हो तर अहो या दिवसामध्ये मन कसं आनंदी आणि शांत ठेवायचं असतं. प्रसन्न वातावरणात राहायचं असतं. कळलं ना? चला तुमचे हे बाहेर वाट पाहत असतील. चला सावकाश हळूहळू या हा बेतन. बरं काही काळजी करायचं कारण नाहीये. एव्हरीथिंग इज ओके. मी तुम्हाला काही टॉनिक्स लिहून देते. ती तुम्ही घ्या म्हणजे बाळ कसं गुटगुटीत होईल. घ्या. ही टॉनिक साधारणपणे किती दिवस घेऊ मी? तुम्ही हे टॉनिक तुमच्या करता नाही त्यांच्या करता. यांच्या करता टॉनिक बिनिक दिलाय तुला? चला चला नमस्कार. या बाय. माफ करा बाईसाहेब. काल माझ्या मुलाने तुमच्या मुलीला त्रास दिला त्याबद्दल मी तुमची माफी मागते. आई खडू खडू आणते का? देते. खडू आणलं आईनी. काय झालं रे? तुम्ही चला पोरानो. चला लवकर. यावर्षी सेक्रेटरी तू आहेस तेव्हा यावर्षी गणपती कसा दणक्यात व्हायला हवा. बरं तू निघ. मी हिशोबाला बसतो. इथं काय करताय? लपून बसलो मी. का? भीती वाटते. कुणाची? ती बाई आता भेटली ती मारेल मला. नाही घाबरायचं नाही. मी आहे ना तुमच्या बरोबर. चला चला आपण घरी जाऊ. घाबरायचं नाही. ती बाई तुम्हाला काही सुद्धा करणार नाही. चला चला आपण घरी जाऊ. घाबरायचं नाही नंदू शेठ. आणि इथून पुढे तुम्ही कारणाशिवाय कोणाला तरी उगीच घाबरून कुठेतरी लपत बसत जाऊ नका हो नंदू शेठ. का म्हणून आपण कोणाला घाबरायचं? चला चला. आम्ही तुला त्रास देणार नाही. अरे ये ना रे खेळायला. अरे ये ना. जा ना त्यांच्या बरोबर. नाही तुला त्रास देणार नाही. जा खेळायला जा. चल चल जायचं. नाही खेळायला जायचं. बोलवतात ना तुला ते. जा जा जा. जायचं. जा.
मी मारतो तुम्हाला बॉल ए टाक माझ्याकडे टाक तिथे माझ्या मी बघतोय ऐकतो का रे साहेब ऐको मला सारखं मारू नको मी धरतो माझ्याकडे टाक दे नाही मारता हॅलो हाऊ डू यू डू हा जरा जेवा आता. काय ग वाढतेस ना? हो वाढते ना. हा राणीला वाढ. राणी काय चाललंय आता? सगळ्या भाज्या खायला शिक. नुसती सॉस बरोबर पोळी खायची नाही. तू पण बस ना. हे घे. बाबा आमची नवीन शाळा इतकी छान आहे ना की बाई काही शिकवतच नाहीत. काय झालं बाबा? या मुंबईच्या शाळांबद्दल मी खूप ऐकलंय. मिनल तू जरा हिच्या अभ्यासाकडे लक्ष द्या. काय अगं लक्ष कुठे तुझं? काय बाळू? कसला विचार करतेस? काही नाही. नक्की काहीतरी आहे. काय झालंय? काही नाही हो. त्या समोरच्या दुर्गा मावशींचा मुलगा. काय झालं त्याला? त्या दिवशी मी त्याला उगीच मारलं. का? अहो आज मला कळलं की तो डोक्यानं थोडा आधू आहे. उगीच मारलं मी त्याला. अगदी लहान मुलासारखा वागतो. मला खूप दया आली हो त्याची. काही दयामाया दाखवायची गरज नाही. आपल्या पोरीला मारलं त्यांनी. चावणारा कुत्रा कितीही सुंदर असला तरी त्याच्या पेकाटात लाथच घालायला हवी. नंदूबाळा आज पोराने मारलं का रे तुला? थांब हो, उद्या चांगली शिक्षा करते त्यांना. नतद्रष्ट मिली. एवढं सांगितलं तरी पोराच्या मागे लागतात. आई 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 काय नंदूबाळा? ए बाबा मला आता स्वस्थपणे झोपू दे रे. पहाटे उठून दूध आणायला जायचंय ना मला. हा मला भीती वाटते. अरे घाबरायचं काय? मी उद्या पोरांना चांगला मार देईन बघ. हा घाबरायचं. ये ये बाळा माझ्या. झोपा. आई 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 काय काय गाणं गाणं म्हण. मला नाही रे गाणं म्हणता येत. तू पावसला म्हटलं गाणं पावसाच म्हण. अरे तेव्हाची गोष्ट वेगळी होती. म्हण म्हण आई आई म्हण म्हण गाण. म्हणतो म्हणतो. हा. जो 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 रे जो जो त्याहुनी मोठा बाळ होईल सौंगड्या संगे शिकण्या जाईल. जो 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 रे जो जो त्याहुनी मोठा बाळ होईल
धरती मातेचे पांग फेडिल. आई थांबलीस का? पुढे म्हण ना. मला नाही ग आठवत. दुसरा कुठला तरी म्हणू? नाही, मला तेच आवडतं. अगं पण अगं पहिल्यापासून म्हण, म्हणजे आठवे तुला आपोआप सगळं. एक झोका चुके काळजाचा ठोका. एक झोका चुके काळजाचा ठोका. एक झोका ला 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 ला. काय झालं ग मिनल? ए मिनल, हा काय झालं? तेच मी तुला विचारतोय, काय झालं? कुठं काय? काही नाही, काही नाही.